बिग बॉस सीझन 3 चा विजेता विशाल निकम सिद्धनाथ चरणी, अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिच्याशी विवाहानंतर कुलस्वामीच्या भेटीला. खरसुंडी येथे कुलस्वामी श्री सिद्धनाथच्या दर्शनासाठी विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांची उपस्थिती. लग्नानंतरची पहिली भावनिक भेट. सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथे कुलस्वामी श्री सिद्धनाथाच्या दर्शनासाठी बिग बॉस मराठी सीझन 3 चा विजेता अभिनेता विशाल निकम आणि तुझ्या जीव रंगला फेम अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांनी लग्नानंतर प्रथमच हजेरी लावली. विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांचा विवाह 10 फेब्रुवारी 2026 रोजी झाला. उत्तराखंडमधील त्रियुगी नारायण मंदिरात त्यांचा विवाह पार पडला होता. हे शिव-पार्वती विवाह स्थळ मानले जाते. या लग्नाला दोघांचे कुटुंबीय व जवळचे मित्र उपस्थित होते. यावेळी त्यांनी मराठी टाइम्सशी खास संवाद साधत आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत आणि श्रद्धेबाबत मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या. विशाल निकम म्हणाले, लग्नानंतर कुलस्वामींच्या चरणी येणे हे आमच्या कुटुंबाची परंपरा आहे. आयुष्यातील नवीन प्रवासाची सुरुवात आशीर्वाद घेऊन करावी ही आमची श्रद्धा आहे. श्री सिद्धनाथाच्या कृपेने आम्हाला नेहमीच सकारात्मक ऊर्जा मिळते. अक्षय हिंदळकर हिनेही या भेटीबाबत आनंद व्यक्त करत सांगितले, खरसुंडी येथे येणे हा माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण आहे. नव्या आयुष्याची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने होत असल्यामुळे मनाला खूप समाधान मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिद्धनाथ माझं कुलदैवत आणि पहिल्यापासून नाथाचा आशीर्वाद कायम माझ्यावरती माझ्या घरच्यांवरती राहिला आणि आता निकमांच्या घरी अजून एक मेंबर वाढला आहे. तर माझ्या बायकोला घेऊन मी सिद्धनाथाच्या दर्शनाला आलो. प्रत्येक वेळी छानच वाटतं कारण लहानपणापासून इथं सासनगाठीपासून म्हणजे एक वेगळंच कनेक्शन आहे मला आणि कुठेतरी नाथाच्या आशीर्वादानेच ज्योतिबाची मालिका म्हणा किंवा सगळे मालिका हे सगळे एक महादेवाचेच अवतार झाले. सगळ्यांचा आशीर्वाद आहे म्हणून हा सगळं व्यवस्थित चाललंय आणि आम्ही लग्न पण जिथं शंकर भगवान आणि माता पार्वतीने लग्न केलं तिथं त्रियुगी नारायणला लग्न केलं. म्हणजे सगळं हे घडवून आणलेल्या गोष्टी आहेत. तर खूप नशिबाने आहे आम्ही आणि छान वाटतंय. खरसुंडी सिद्धनाथ म्हणजे कुलदैवत आणि कायम त्यांचा आशीर्वाद आमच्यावरती आला आणि आता आमच्या दोघांवरती राहणार आहे. तर छान वाटतंय, चांगली भाव. महाराष्ट्रातल्या म्हणजे आपल्या या भागातल्या लोकांना खूप अभिमान होता की तुम्ही या भागातलं पण लग्न तुम्ही सगळ्यांना फोन केला असं लोकांच्या मनामध्ये. नाही लग्न चुकवून केलं असं नाही. मुळात सगळ्यात आधी माझ्या भागची लोक, माझ्या गावाकडची लोक, त्यांचं मी खूप कायम आभारी आहे. कारण मी प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी इंटरव्ह्यू देतो त्यावेळी मला म्हणतं की तुझी स्ट्रेंथ काय, तर मी म्हणतो माझे आई वडील आणि माझ्या गावची माती, माझ्या गावची माणसं ही माझी स्ट्रेंथ आहे आणि त्यांना चुकवून केलं असं नाही. त्यासाठी आता आपण उद्या 15 तारखेला रिसेप्शन चांगलं ठेवलंय. आता हे लग्न आम्हाला दोघांना जिथं हे एक पवित्र स्थान आहे त्रियुगी नारायण मंदिर, तिथं शंकर भगवान आणि माता पार्वतीने लग्न तिथं करायचं होतं आणि सगळ्यांना घेऊन तिकडे जाणं इम्पॉसिबल आहे. तर घरचे तेवढेच आम्ही गेलो होतो. आता तर रिसेप्शन गावी आहे तर उद्या सगळ्यांनी रिसेप्शनला या. त्यामुळे कोणाला चुकवलेलं नाहीये. 14 तारखेला 14 तारखेला संध्याकाळी 6 ते 10 पर्यंत आहे. कारण परत दुसऱ्या दिवशी उठून शूटिंगला जायचंय. रायाभाऊ तिकडे वाट बघतात आणि तुम्ही रायाभाऊची वाट बघत असतात आणि हिलाही रासी म्हणजे हिची आता हिंदी सिरियल सुरू आहे पुष्पा इम्पॉसिबल. सो आम्हा दोघांनाही कामावरती जायचं. हे सगळं 10 दिवसाच्या सुट्टीमध्ये आम्ही मॅनेज केलं. त्यामुळे सगळ्यांना सांगणं असं की माझी माणसं आहेत, माझी माणसं माझ्याकडे नाराज होणार नाही तर ते समजूनच घ्या. तर तुम्ही आता तुमच्या भावना काय वाटतं? अरे बाप, मला खूप आनंद झालाय. मी पहिल्यांदा आले इथे आणि मला जेव्हा कळलं की खरसुंडी हे आमचं कुलदैवत आहे तेव्हा माझ्यासाठी पण खूप अनपेक्षित होतं. इतकं सुंदर वातावरण इथलं आणि इतकी सुंदर माणसं आहेत, इतकं चांगलं वेलकम केलंय माझं. मला खूप छान वाटलं, मी भारावून गेले. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचेच. सिद्धनाथाच्या नावानं आयला ते आता ही गोष्ट आता ऐका, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि
सगळे चांगले, प्रत्येक प्लेअर चांगलाच असतो, तो प्रत्येकजण जिंकण्यासाठी खेळतो. तिथली सिच्युएशन वेगळी असते. मला वाटतं की जसा माणूस आहे तसा दिसत असतो. सो प्रत्येकाला शुभेच्छा. जो खरंच डिझर्विंग आहे तो जिंकावा अशी माझी सिद्धनाथाचरणी प्रार्थना. बाकी आता वेळ झालाय, माझ्या आईचा फोन आलाय, संध्याकाळी कीर्तन आहे घरी, खूप लेट झालाय, आईचा ओरडा भेटला, त्यामुळे पटकन निघतो आता. थँक्यू सो मच, धन्यवाद. दर्शनानंतर या दोघांनी मंदिर परिसरात काही वेळ घालवत भक्तांशीही संवाद साधला. चाहत्यांनीही आपल्या लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. चाहत्यांनी विशाल आणि अक्षयाला शुभेच्छा देत त्यांच्यासोबत फोटो काढण्याची उत्सुकता दाखवली. लग्नानंतर हा त्यांचा पहिलाच धार्मिक दौरा असल्याने त्यांच्या चाहत्यामध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. आगामी काळात दोघेही त्यांच्या नव्या प्रोजेक्ट्समध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. ब्युरो रिपोर्ट, मराठी टाइम्स.